कल्पना करा, देशातील एक मोठं राज्य, 3 वेळा मुख्यमंत्री राहिलेली नेता, तरीही त्यांच्याकडे ना स्वतःचं घर आहे, ना जमीन आहे, ना गाडी, आणि त्यांची एकूण संपत्ती एखाद्या मिडल क्लास माणसा इतकीच आहे. होय, आम्ही बोलत आहोत ममता बॅनर्जी यांच्याबद्दल. ममतांच्या संपत्तीच्या खुलाशाने पुन्हा एकदा संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं आहे. पण हा साधेपणा आहे की राजकारणातील वेगळी रणनीती? चला जाणून घेऊया सविस्तर. नमस्कार, मी बालाजी दुंपलवार. तुम्ही पाहताय विचारवतू. मित्रांनो, सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांचा माहोल रंगला आहे. राजकीय वातावरण तापलेलं असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या संपत्तीचा खुलासा झाला आहे. निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना त्यांनी दिलेल्या हलफनाम्यात एक धक्कादायक गोष्ट समोर आली. ममता बॅनर्जी यांची एकूण संपत्ती फक्त 15.37 लाख रुपये आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकल्यात. यात सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या नावावर घर नाही, जमीन नाही, गाडी नाही. ममतांच्या हलफनाम्यानुसार त्यांच्याकडे सुमारे 75,000 रुपये रोख, बँक खात्यात सुमारे 12.76 लाख रुपये आणि फक्त 9.75 ग्रॅम सोनं आहे. आजच्या काळात जिथे अनेक नेते कोट्यावधीच्या संपत्तीचे मालक असतात, तेथे ममता बॅनर्जी यांची ही साधी जीवनशैली लोकांना आश्चर्यचकित करत आहे. ही महत्त्वाचं म्हणजे 2021 मध्ये त्यांची संपत्ती 16.72 लाख रुपये होती आणि आता ती कमी होऊन 15.37 लाख झाली आहे. म्हणजेच वाढण्याऐवजी त्यांच्या संपत्तीत घट झाली आहे. पण दुसरीकडे याच निवडणुकीत काही उमेदवार कोट्यावधींच्या संपत्तीचे मालक आहेत. उदाहरणार्थ, TMCचे उमेदवार जाकीर हुसेन यांच्याकडे तब्बल 67 कोटी रुपयेपेक्षा जास्त संपत्ती आहे. म्हणजेच एकीकडे साधेपणा आणि दुसरीकडे प्रचंड संपत्ती, हा विरोधाभास या निवडणुकीत स्पष्टपणे दिसतो. आता प्रश्न असा आहे, ममता बॅनर्जी यांची ही साधी जीवनशैली नेमकी काय सांगते? ही खरोखरच प्रामाणिकपणाची आणि साधेपणाची ओळख आहे का, की ही एक राजकीय प्रतिमा तयार करण्याची रणनीती आहे? मित्रांनो, ममता बॅनर्जींनी 1970च्या दशकात आपल्या करिअरची सुरुवात केली. 1984 मध्ये त्या देशातील सर्वात तरुण खासदारांपैकी एक बनल्या. पुढे त्यांनी काँग्रेसपासून वेगळं होऊन स्वतःचं पक्ष स्थापन केला, तृणमूल काँग्रेस, आणि 2011 मध्ये त्यांनी पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून त्या राज्याच्या राजकारणातील सर्वात प्रभावी नेत्या बनल्या आहेत. त्यांच्या साधेपणाची अनेक उदाहरणं दिली जातात. साधे कपडे, साधं राहणीमान आणि लोकांशी थेट संवाद, यामुळेच त्यांना जनतेची नेता म्हणून ओळखलं जातं. पण आता या संपत्तीच्या खुलाशामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. राजकारणात इतक्या वर्षानंतरही एखादी व्यक्ती इतकी साधी राहू शकते का? मित्रांनो, हा मुद्दा फक्त संपत्तीचा नाही तर विश्वासाचा आहे. कारण आजच्या काळात जनतेला फक्त वचने नको आहेत, तर पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा हवा आहे. तुम्हाला काय वाटतं? ममता बॅनर्जी यांचा साधेपणा खरा आहे का, की ही एक राजकीय इमेज बिल्डिंग आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी विचारवतू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.